नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर ना, हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे. तो गेल्या वर्षी बघा किती आंबा आलेलं होतं आणि ह्या वर्षी अजिबात आंबा आलेलं नाही. त्याला ना नुसती पालवी फुटलेली आहे. आणि आज आहे आमच्या गावची यात्रा, त्यामुळे ना सगळं असं साफसफाई चाललेली आहे. आणि इथे चिमण्या ना, मी जिथं धुतलं आहे ना तिथलं पाणी पित होत्या, म्हणजे कोब्यावरती साचलेलं पाणी. इकडं भरपूर पाणी आहे टाकीपाशी साचलेलं वगैरे. मस्त असं पटांगण सगळं झाडून पुसून काढलेलं होतं. मस्त असं इथं बघू शकतो कसलं स्वच्छ केलेलं आहे. आणि ना यात्रेच्या अगोदर ना, म्हणजे उन्हाळा लागला की आमच्या कामाला जास्त जोर चालू असतो. लोक उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवले जातात आणि आमचं उठकीसूट कांदा काटायचं आणि टाकायचं हेच काम चालू असतं, किंवा भुईमूग खुरपायचा. त्यानंतर बघा भिंत कशी माझ्या लेकींनी रंगून ठेवलेली आहे. चला मग म्हणलं, बालपण काय पुन्हा यायचं नाही आहे. घराला कलर आज ना उद्या पण देता येईल, बालपण येत नाही. मग आदल्या दिवशी ना आमच्याकडं गोड असं जेवण असतं आणि दुसऱ्या दिवशी तिखट असतं, म्हणजे चिकन मटण असं बनवलं जातं असतं. तर ना शेगडीवरती ना हरभरा आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे. आता त्याची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर इथे जिलाबीसुद्धा आणून ठेवलेली आहे. काय वरद अय्यो प्री पुई 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 आमच्या पुईवरती पाय देता नरद. सरक पाठीमागा. पिऊ जसं करीन तसं त्याला. पिऊच्या चालल्यात पुऱ्या, आवरतच चाललंय खायचं. पुरी अशी खाली ठेवीतात का? मला घाल पुरी तोंडात नाही. मग बघ काय पुरी घाल ना माझ्या तोंडात. मम्मी कशी झाली? बात होता ना कशा काढला. पिवत जायची तुझी तू खाती बस. खाती ना तुझी. तू दाखव नाही भाजी. तुला काय दाखवू? काय दाखवू कोणाला? वरद तुम्हाला दाखवू. हा बघ, तू बस मांडी घालून नीट. चाललंय गरम गरम काय खायचं काम. चला आता मला लाटून दे. बघिनी कशी लाटली. भारताचा ना कशा बस 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 लय पातळ नाही आता मी लाटून हात. काय खाते? कुल्फी. आज ना बैलगाड्या शर्यत आहे आणि ती पण लाईव्ह आहे ना, त्यामुळे सगळीकडे ना आवाज येत आहे बैलगाड्याचा. जवळच गाडा आहे, घाट जवळच असल्यामुळं घरातच बघत आहे. आणि पिऊ जसं करीन ना तसंच वरदला करायचं असतं. आणि पाहुणे आलेले होते ना, त्यामुळे मग त्यांना जेवायला दिलं. आणि नंतर हा आहे व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा. तर दुसऱ्या दिवशी आम्ही ना गावात चाललेलो होतो. आम्हाला काही यात्रा करायचीच नव्हती. आदल्या दिवशी जेवढं पाहुणं बोलाय तेवढं बोलवलं होतं गोड खाण्यासाठी. तिखट काय बनवायचं नव्हतं. तर आता आम्ही चाललेलो आहे गावात. यात्रा म्हणलं ना, पाहुणे येतात, सगळे येतात, एकमेकांची गाठी वगैरे पडतात. पण बाहेर यात्रेत वगैरे काय जाता येत नाही. आमची 2 दिवस यात्रा असते, त्याच्यामुळे आम्ही आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी असं यात्रा करीत असतो. कधी गोड नाही करायची तर तिखट करीत असतो. आणि ना इथं वरदचं चाललं होतं, पप्पा आम्हाला यात्रेत पैसे दे. ह्याचं बघ कसं चाललंय. याला कावळा कशी चालली चलत? कुठे जत्रा? बाप्पा हाय का? कसं करायचं बाप्पा? आणि आता आम्ही पोचलेल्या गावामध्ये यात्रेमध्ये. आमच्या गावात ना भैरवनाथाची यात्रा असते आणि त्याच्या अगोदर ना निमराज महाराजांचा सप्ताह असतो. त्याच्यामुळे खूप मोठी दिंडी असते, यात्रेपेक्षा जास्त मोठी दिंडी असते. आणि मग अक्षय तृतीया झाली ना तर तिसऱ्या दिवशी आमची गावची यात्रा असते. यात्रेमध्ये ना भरपूर असं आलेलं होतं बघा. इथं कपडे जे काही नखांपासून केसांमध्ये घेईन तेवढं होतं. आणि वरदनी ना ते
मस्त रडगाणं चालू केलेलं होतं. त्याला ना इथं हत्तीव बसायचं होतं. नंतर पुढे गेला मला हत्तीव नाही बसायची, म्हणलं मग आम्हाला इथं नाचायचं आहे. आणि नंतर इथे नाचायचं म्हणलं जंपुड्यामध्ये तो बुट काय काढीत नव्हता आणि ती काय बुट काढल्याशिवाय सोडित नव्हती. मग नंतर तो म्हणला मी एकटा नाचणार ना, मग पिऊ सिद्धीला सुद्धा दोघांनी तिघं पण जाऊन नाचत होते. तिथं काय 2 किंवा 3 मिनटं फक्त खेळला असं लगेच बाहेर आला, लगेच रडायला लागला. याच्यामध्ये बसायचं नाही आहे. बघ किती एन्जॉय करीत आहे, भारी आहे. आणि मग आम्ही त्यांचं खेळून झालं, मग नंतर आम्ही पुढे निघालो. तर हे बघा कसलं भारी भारी आलेलं होतं शोच्या वस्तू, फुलदाण्या वगैरे, चपला. आणि आम्ही आता यात्रेमध्ये चाललेलो आहोत. तसंच पुढे मग मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहोत. आणि इथं ना वरद ना एक वस्तू घेतली ना ती वस्तू घेईन, पुढं गेला ना पुढल्या दुकानात जाऊन ना ती वस्तू फेकून देईन, तिसरी वस्तू घ्यायची असते. त्यांनी ना एवढा गोंधळ घातला ना, त्याला हसावा का रडावा असं झालेलं होतं. नंतर बघा एक एक वस्तू घेऊ, त्याला वाटायचं सगळं काही घ्यावा.